Hi friends, this is Mahendra Vishnu Kamble from Eklavya Model Residential School Sahasrakund, subject Science, class 7th. फ्रेंड्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं माहीत आहे का? विच टॉपिक? यस, नेम ऑफ द टॉपिक इज न्यूट्रिशन इन प्लांट्स. त्या टॉपिकमध्ये आपण काय काय पाहिलं? ओके, न्यूट्रिशन, डेफिनेशन ऑफ न्यूट्रिशन. अगेन, यस, मोड्स ऑफ न्यूट्रिशन. कोणकोणते मोड्स ऑफ न्यूट्रिशन पाहिले? यस, ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन, हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन, parasitic nutrition and saprotropic nutrition. Okay, good. Again, next part, photosynthesis also we have studied there. photosynthesis चा सुद्धा काही भाग आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिला, पार्ट फर्स्टमध्ये आपण पाहिला. ओके, मग सांगता येईल तुम्हाला फोटोसिंथेसिस म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय फोटोसिंथेसिस? Yes, the process in which green plants prepare their food by using chlorophyll, water, carbon dioxide, sunlight. This process is called photosynthesis process. Okay, green plants chlorophyll, water, sunlight, कार्बन डायऑक्साईड यांच्या मदतीनं आपलं फूड प्रिपेअर करतात. त्यालाच आपण काय म्हणतो? फोटोसिंथेसिस म्हणतो. त्याचबरोबर स्टोमॅटा आपण पाहिला. स्टोमॅटामधल्या गार्ड सेल्स आपण पाहिल्या, त्यांचं फंक्शन आपण बघितलं. ओके, सो इन दिस लेक्चर वी विल सी द नेक्स्ट पार्ट ऑफ द फोटोसिंथेसिस प्रोसेस. ओके, सो लेट स्टार्ट. न्यूट्रिशन इन प्लांट्स पार्ट सेकंड. ओके, सो फ्रेंड्स, आत्ताच मी तुम्हाला सांगितले की फोटोसिंथेसिस म्हणजे काय. ग्रीन प्लांट्स, या ग्रीन प्लांट्स काय करतात? सनलाईटचा यूज करतात, कार्बन डायऑक्साईडचा यूज करतात, वॉटरचा यूज करतात आणि ऑलरेडी त्यांच्यामध्ये काय असतं? क्लोरोफिल असतं. ह्या चार गोष्टींचा यूज करून सनलाईट, कार्बन डायऑक्साईड, वॉटर अँड क्लोरोफिल प्लांट आपलं काय प्रिपेअर करतात? फूड प्रिपेअर करतात. काय प्रिपेअर करतात? फूड. ओके, आणि ही जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण फोटोसिंथेसिस प्रोसेस असं म्हणतो. आता फूड प्रिपेअर होते म्हणजे नेमकं काय प्रिपेअर होतं? फूड प्रिपेअर इज कार्बोहायड्रेट. हे कार्बोहायड्रेट कशामध्ये कन्वर्ट होतं? स्टार्चमध्ये कन्वर्ट होतं. कशामध्ये कन्वर्ट होतं? स्टार्चमध्ये. ओके, ड्युरिंग फोटोसिंथेसिस ऑक्सिजन ऑल्सो रिलीज्ड. जेव्हा प्लांट्स काय करतात? सनलाईट, कार्बन डायऑक्साईड, वॉटर, क्लोरोफिल यांच्या हेल्पनं जेव्हा फूड प्रिपेअर करतात, कार्बोहायड्रेट प्रिपेअर करतात, ते झाल्यानंतर प्लांट्स आपल्यामधनं काय लिबरेट करतात? ऑक्सिजन लिबरेट करतात. ओके, काय लिबरेट करतात? ऑक्सिजन बाहेर सोडतात. ओके, सो जर एक्झाममध्ये तुम्हाला विचारलं की ही जी फोटोसिंथेसिस प्रोसेस आहे, या फोटोसिंथेसिस प्रोसेसचं इक्वेशन तुम्हाला लिहिता येईल का? इक्वेशन लिहित असताना आपण काय करणार? पहिल्यांदा कोणकोणत्या गोष्टी वापरलेल्या आहेत त्या पहिल्यांदा आपण लिहायच्या. म्हणजे काय काय वापरल्या येतं आता? यस, तुम्हाला पाहायला मिळते कार्बन डायऑक्साईड. ओके, नेक्स्ट वॉटर. आता ह्या दोन गोष्टी या ठिकाणी यूज केलेल्या आहेत. सो वी राईट हिअर कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर. कार्बन डायऑक्साईड यूज केला आहे, वॉटर यूज केला आहे. ओके, हे दोन घटक यूज
कुणाच्या प्रेझेन्समध्ये आपण केलेत हे 2 घटक यूज केलेत? सनलाईटमध्ये, म्हणजे सूर्यप्रकाश असताना. आणि ऑलरेडी प्लांटमध्ये काय म्हणून सांगितले मी तुम्हाला? क्लोरोफिल. ओके, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर, त्याचबरोबर सनलाईट आहे, क्लोरोफिल आहे, या सगळ्या गोष्टींचा यूज करून प्लांट काय प्रिपेअर करते? कार्बोहायड्रेट. काय प्रिपेअर करते प्लांट? कार्बोहायड्रेट प्रिपेअर करतं. ओके, आणि कार्बोहायड्रेट प्रिपेअर केल्यानंतर काय रिलीज करते म्हटलं? काय सोडतं प्लांट? यस, ऑक्सिजन सोडतं. ओके, याला म्हणायचं इक्वेशन. हे जे आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे ते काय आहे? इक्वेशन. व्हॉट इज द इक्वेशन ऑफ फोटोसिंथेसिस प्रोसेस? कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर in the presence of sunlight and chlorophyll, it gives carbohydrate and oxygen. Okay, this is photosynthesis process and this is the equation of photosynthesis. Understood? Okay, it is very important in exam point of view. Next, synthesis of protein in plants. म्हणजे प्रोटीनची निर्मिती प्लांट्समध्ये कशी होते हे आपण पाहूयात. सो फ्रेंड्स, यू नो दॅट द सॉईल हॅज सम बॅक्टेरिया विच कन्वर्ट नायट्रोजन फ्रॉम द एअर इन टू युजेबल नायट्रोजन इन द सॉईल. आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं होतं की ॲटमॉस्फिअरमध्ये किंवा एअरमध्ये जो नायट्रोजन आहे, हा नायट्रोजन, एअरमधला नायट्रोजन, काही मायक्रोब्स, काही मायक्रो ऑर्गॅनिझम, काही सूक्ष्मजीव तो नायट्रोजन काय करतात? घेतात आणि तो सॉईलमध्ये सोडतात. ओके, द सॉईल हॅज सम बॅक्टेरिया विच कन्वर्ट नायट्रोजन फ्रॉम द एअर, म्हणजे एअरमधला नायट्रोजन काय करतात? ते सॉईलमध्ये सोडतात आणि त्याचं युजेबल नायट्रोजनमध्ये रूपांतर करतात. ओके, म्हणून म्हटलं आहे द सॉईल हॅज सम बॅक्टेरिया which convert nitrogen from the air into usable nitrogen in the soil. Okay, farmers also add fertilizers containing nitrogen into the soil. तुम्हाला माहिती आहे की तुमचे वडील जर फार्मर असतील तर ते सुद्धा आपल्या सॉईलमध्ये सतत नायट्रोजन असलेलं फर्टिलायझर मिक्स करत असतात. ओके, plant absorb this nitrogen from the soil along with water and other constituents to prepare proteins and fats. प्लांट्स हे नायट्रोजन सॉईलमधलं ॲब्सॉर्ब करतं. कुणाबरोबर? वॉटर. ओके, प्लांट ॲब्सॉर्ब दिस नायट्रोजन. प्लांट्स हे नायट्रोजन सॉईलमधलं घेतं वॉटरबरोबर. वॉटरमध्ये मिक्स झालेलं असतं हे नायट्रोजन. हे नायट्रोजन प्लांट्स ॲब्सॉर्ब करतात आणि ॲब्सॉर्ब केल्यानंतर ते प्लांट्समध्ये प्रोटीनच्या आणि फॅटच्या फॉर्ममध्ये राहतात. ओके, अंडरस्टूड ना? काय काय सांगितलं मी? नायट्रोजन कुठं असतं म्हणून सांगितलं? नायट्रोजन इज प्रेझेंट इन द एअर. ओके, एअरमधला नायट्रोजन सॉईलमधल्या बॅक्टेरिया घेतात आणि युजेबल नायट्रोजनमध्ये ते कन्वर्ट करतात आणि कन्वर्ट केल्यानंतर तो नायट्रोजन प्लांट्समध्ये जातो. ओके, त्याचबरोबर बॅक्टेरियासुद्धा नायट्रोजन युजेबल नायट्रोजनमध्ये कन्वर्ट करतात आणि आपला फार्मरसुद्धा काय करतो की फर्टिलायझर्सच्या फॉर्ममध्ये सॉईलमध्ये नायट्रोजन टाकत असतो. तो नायट्रोजन, हे सगळं नायट्रोजन प्लांट्स कलेक्ट करतं आणि त्यांच्या बॉडीमध्ये प्रोटीन्स फॉर्म करतं. आपल्या स्वतःच्या बॉडीमध्ये प्लांट्स प्रोटीन्स फॉर्म करतं, फॅट्स फॉर्म करतं. ओके, अशा प्रकारे प्रोटीनची सिंथेसिस, प्रोटीनची निर्मिती प्लांट्समध्ये होत असते. अंडरस्टूड? अदर मोड्स ऑफ न्यूट्रिशन इन प्लांट्स. न्यूट्रिशनचे दुसरे मोड्स आपण पाहूया तिथं. सो फर्स्ट इज पॅरासायटिक प्लांट्स. पॅरासायटिक प्लांट्स म्हणजे काय?
ज्या प्लांट्समध्ये क्लोरोफिल नसतो आणि क्लोरोफिल नसल्यामुळे ते प्लांट्स स्वतःचं फूड तयार करत नाहीत, ते आपलं फूड दुसऱ्या प्लांट्समधनं घेतात. ओके, ज्या दुसऱ्या प्लांट्सकडनं आपलं फूड घेतात त्या प्लांट्सना काय म्हणतात? होस्ट म्हणतात. ओके, ज्या प्लांट्स काय करतात, त्यांच्यामध्ये क्लोरोफिल नसल्यामुळे ते स्वतःचा फूड प्रिपेअर करू शकत नाहीत, ते फूड स्वतःला हवं असणारं फूड दुसऱ्या प्लांट्समार्फत घेतात, म्हणजे होस्टकडनं घेतात. अशा प्लांट्स जे आहेत त्या प्लांट्सना काय म्हणायचं? पॅरासायटिक प्लांट्स म्हणायचं. काय म्हणायचं? पॅरासायटिक प्लांट्स. अंडरस्टूड ना? पॅरासायटिक प्लांट्स मीन्स द प्लांट्स विच डू नॉट हॅव क्लोरोफिल. त्यांच्यात क्लोरोफिल नाही. द प्लांट्स विच डू नॉट हॅव क्लोरोफिल अँड कॅनॉट प्रिपेअर देअर ओन फूड. सो दे कॅनॉट प्रिपेअर देअर ओन फूड. स्वतःचं फूड तयार करू शकत नाहीत. मग फूड कसं घेतात? दे गेट देअर फूड फ्रॉम अदर प्लांट्स कॉल्ड होस्ट. दुसऱ्या प्लांट्सकडनं ते आपलं फूड घेतात, त्या दुसऱ्या प्लांट्सला होस्ट असं म्हणतात. ओके, अशा ज्या प्लांट्स असतात दुसऱ्या प्लांट्सकडनं फूड घेतात त्या प्लांट्सना पॅरासायटिक प्लांट्स म्हणतात. एक्झाम्पल, इथं आपल्याला एक्झाम्पल दिसतं ना, दॅट इज कॉल्ड अमरवेल और कस्कोटा. कस्कोटा और अमरवेल. ओके, so that is about parasitic plants. Next, insectivorous plants. कीटकभक्षक वनस्पती. Insectivorous plants means what? कीटकभक्षक वनस्पती. And parasitic plants means what? Parasitic plants means परोपजीवी वनस्पती. So in insectivorous plants, हे प्लांट्स इन्सेक्टवरती डिपेंड असतात. म्हणजे त्यांना जे काय लागणार आहे फूड, ते लागणारं फूड ते इन्सेक्टकडनं मिळवतात. द प्लांट्स विच फीड ऑन इन्सेक्ट. इन्सेक्टनाच फूड म्हणून ते ईट करतात. मग इन्सेक्टिव्हरस प्लांटचं एक्झाम्पल काय? पिचर प्लांट. विच प्लांट? पिचर प्लांट. द लीप ऑफ द पिचर प्लांट इज मॉडिफाईड इन टू द पिचर. त्या प्लांटची जी लिप्स असतात ती लिप्स पिचर म्हणून फॉर्म होतात. मग ते पिचरचं एक जे एंड आहे हे लीडचं फंक्शन करतं. पिचरचं जे एक एंड आहे ते लीडचं फंक्शन करतं. ते ओपन आणि क्लोज होत असतं. ते लाईक दॅट हिअर. हिअर ऑल्सो गिवन. हिअर ऑल्सो गिवन लाईक दॅट. हे वरचा जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणायचं? पिचर म्हणायचं. हे ओपन आणि क्लोज होत असतं. व्हेन इन्सेक्ट एंटर्स, जेव्हा इन्सेक्ट याच्यामध्ये एंटर करतो, जेव्हा इन्सेक्ट याच्यामध्ये एंटर करतो, इन्सेक्ट याच्यामध्ये एंटर केला की त्या लीड्स काय होतात? क्लोज होतात. त्या लीड्स काय होतात? क्लोज होतात. आणि मग त्याच्यामध्ये तो कीटक अडकून पडतो. आणि तो कीटक अडकून पडला की त्या कीटकांना एक विशिष्ट प्रकारच्या डायजेस्टिव्ह ज्यूसचा यूज करून ते प्लांट्स त्या कीटकांना काय करतं? डायजेस्ट करतं, पचवतं ते. अंडरस्टूड? समजलं ना? व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ पिचर प्लांट? इन्सेक्टिव्हरस प्लांट्स. पिचर प्लांट. ओके, पिचर प्लांट इज द or Drosera are the examples of insectivorous plants. हे प्लांट्स कीटकांना खाऊन जगतात, इन्सेक्टना खाऊन जगतात. त्यांचं जे लीप असतं ते पिचर म्हणून काम करत असतं. त्या पिचरचं जे एक एंड असतं ते लीडचं काम करतं आणि ते ओपन आणि क्लोज होत असतं. जेव्हा त्या पिचरमध्ये एखादा इन्सेक्ट जातो तेव्हा ते लीड क्लोज होतं आणि ते लीड क्लोज झाल्यानंतर ते इन्सेक्ट त्या फ्लावरमध्ये, त्या प्लांट्समध्ये काय होतं? आत राहतं आणि ते एक विशिष्ट प्रकारच्या डायजेस्टिव्ह ज्यूसपासनं डायजेस्ट केलं जातं. अशा प्रकारे ते प्लांट्स आपले फूड काय करत असतात?
इन्सेक्ट म्हणून यूज करत असतात, इन्सेक्टना खात असतात. ओके. नेक्स्ट पार्ट, सॅप्रोट्रॉप्स और सॅप्रोट्रॉपिक न्यूट्रिशन. सॅप्रोट्रॉप मीन्स वॉट? मृतोपजीवी किंवा शवोपजीवी. म्हणजे काय? जे कुजलेले मृत झालेले जे पदार्थ असतात त्या पदार्थांच्या पासून आपलं फूड जे मिळवतात त्यांना सॅप्रोट्रॉप्स म्हणायचं. हे प्लांट्स काय करतात? यांच्यामध्ये क्लोरोफिल नसतं. यांच्यामध्ये काय नसतं? क्लोरोफिल नसतं. आणि म्हणून ते काय करू शकत नाहीत? कॅन नॉट प्रिपेअर देअर ओन फूड. स्वतःचं फूड ते प्रिपेअर करू शकत नाहीत. मग ते फूड जर त्यांना पाहिजे असेल तर ते फूड कुठनं घेतात? ते फूड घेतात डेड अँड डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. कुजलेल्या पदार्थांच्यापासून ते आपलं काय करतात? फूड घेतात. असे प्लांट्स तुम्हाला माहिती आहेत का? यस, तुम्हाला माहिती आहेत. मशरूम म्हणजे अळंबी. ब्रेड मोल्ड. ब्रेड मोल्ड म्हणजे एखादा ब्रेडचा तुकडा जर तुम्ही घेतला आणि तो कोपऱ्यात जर टाकला तर त्याच्यावरती बारीक अशी केसांसारखी रचना, पांढरी जाळी तयार होते. दॅट इज कॉल्ड ब्रेड मोल्ड, किंवा त्याला आपण बुरशी असं म्हणतो. किंवा एखादा भाकरीचा तुकडा, चपातीचा तुकडा जरी आपण एखाद्या कोपऱ्यात बरेच दिवस जर टाकला तर त्याच्यावरती सुद्धा अशी पांढरी जाळी तयार होते. त्यालासुद्धा ब्रेड मोल्ड असं म्हणतात. हे कशाचं एक्झाम्पल आहे? दिस इज द एक्झाम्पल ऑफ सॅप्रोट्रॉप्स. They produce digestive juice on the dead and decaying organic matter and convert it into a solution and then absorb the nutrients from the solution. ते काय करतात? डायजेस्टिव्ह ज्यूस तयार करतात. कशावरती? ऑन द डेड अँड डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. त्या डेड आणि डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटरवरती हा डायजेस्टिव्ह ज्यूस ते तयार करतात आणि एका सोल्युशन फॉर्ममध्ये कन्वर्ट करतात. आणि सोल्युशनमध्ये कन्वर्ट केल्यानंतर, द्रावणाच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केल्यानंतर ते काय करतात? अँड देन ॲब्सॉर्ब द न्यूट्रियंट्स फ्रॉम द सोल्युशन. त्या सोल्युशनमधले न्यूट्रियंट्स ते काय करतात? ॲब्सॉर्ब करतात. दॅट इज अबाउट सॅप्रोट्रॉप्स. ओके. सॅप्रोट्रॉप्स म्हणजे समजलं ना? ज्या प्लांट्समध्ये क्लोरोफिल नसतं, ते स्वतःचं फूड प्रिपेअर करू शकत नाहीत, असे जे ऑर्गॅनिझम्स आहेत, असे जे प्लांट्स आहेत, ते प्लांट्स डेड झालेल्या म्हणजे मेलेल्या किंवा डिकेइंग झालेल्या म्हणजे कुजलेल्या ऑर्गॅनिक मॅटरपासून आपले फूड प्रिपेअर करतात. मग त्याचं एक्झाम्पल कोणतं सांगितलं? लक्षात आलं ना तुम्हाला? मशरूम अँड ब्रेड मोल्ड. दे प्रोड्यूस, ते काय? डायजेस्टिव्ह ज्यूस तयार करतात. ओके. आणि ते जे डेड ऑर्गॅनिक जे मॅटर असतं त्यांच्यावरती ते ज्यूस तयार करतात आणि सोल्युशनमध्ये कन्वर्ट करतात आणि मग त्याच्यातले न्यूट्रियंट्स ते काय करतात? ॲब्सॉर्ब करतात. दॅट इज अबाउट सॅप्रोट्रॉप्स. नेक्स्ट पार्ट, सिम्बायोटिक रिलेशनशिप. सिम्बायोटिक न्यूट्रिशन म्हटलं तर चालेल किंवा सिम्बायोटिक रिलेशनशिप. आता सिम्बायोटिक रिलेशनशिपमध्ये काय होतं? काही प्लांट जे असतात ती प्लांट्स एकत्र राहतात. दोन असतील, फॉर एक्झाम्पल 2 ऑर्गॅनिझम असतात आणि 2 ऑर्गॅनिझम एकत्र राहतात. सम प्लांट्स लिव्ह टुगेदर अँड शेअर शेल्टर अँड न्यूट्रियंट्स. सम प्लांट्स लिव्ह टुगेदर अँड शेअर शेल्टर अँड न्यूट्रियंट्स. ओके. म्हणजे 2 प्लांट्स एकत्र राहतात किंवा 2 ऑर्गॅनिझम एकत्र राहतात. कशासाठी एकत्र राहतात? टू शेअर शेल्टर अँड न्यूट्रियंट्स. काहींना निवारा गरजेचा असतो, शेल्टर गरजेचं असतं आणि काही प्लांट्सना न्यूट्रियंट्सची आवश्यकता असते. ओके. असं एक एक्झाम्पल आपल्याला इथं दिलेलं आहे. एक्झाम्पल लायकेन्स. ओके. लायकेन्स म्हणजे काय? त्याच्यामध्ये 2 ऑर्गॅनिझम्स आहेत. कोणकोणते? वन इज अल्गी. अल्गी, ALGAE स्पेलिंग, ALGAE. अलगी. अलगी मीन्स इन मराठी शेवाळ. अँड फंगस. अँड फंगस. फंगस मीन्स कवक.
बुरशी वगैरे बघितली ना आपण ती, त्याप्रकारे फंगस किंवा आपल्या शरीरावरती जेव्हा खाज येते तेव्हा त्या फंगसमुळे सुद्धा आपल्या शरीरावरती खाज येऊ शकते आपल्याला. सो आल्गी अँड फंगस हे दोन्ही एकत्र राहतात. हे जेव्हा दोन्ही एकत्र राहतात तेव्हा आल्गी काय करते, फूड प्रिपेअर करते. आल्गी काय करते, फूड प्रिपेअर करते आणि त्या आल्गीला फंगस काय करतो, शेल्टर देतो. ओके, म्हणजे त्या फंगसला जे फूड लागतं ती आल्गी देते आणि आल्गीला जे शेल्टर लागतं ते फंगस प्रोव्हाइड करतं. समजते? फंगस काय प्रोव्हाइड करतं, शेल्टर. ओके, द फंगस प्रोव्हाइड शेल्टर. समजते का? आणि आल्गी त्या फंगसला फूड प्रोव्हाइड करते. फंगस प्रोव्हाइड शेल्टर, वाटर अँड मिनरल्स टू द आल्गी अँड आल्गी प्रोव्हाइड्स फूड टू द फंगस. आणि हे एकत्र राहिल्यामुळे त्याला आपण काय म्हणतोय, सिम्बायोटिक रिलेशनशिप. अंडरस्टूड? ओके, सिम्बायोटिक रिलेशनशिपमध्ये काय म्हणायचं आपण, दोन प्लांट्स राहतात, दोन प्लांट्स एकत्र राहतात. कशासाठी, शेल्टर आणि न्यूट्रिएंट्ससाठी ते एकत्र राहतात. एक्झाम्पल कोणतं सांगितलं सिम्बायोटिक रिलेशनशिपचं, लायकेन्स. मग लायकन्समध्ये कोणकोणते दोन ऑर्गॅनिझम आहेत, कोणकोणते दोन ऑर्गॅनिझम आपल्याला पाहायला मिळतात, आल्गी अँड फंगस. आल्गी काय प्रिपेअर करते, त्याच्यामध्ये क्लोरोफिल असतं. आल्गीमध्ये, शैवाळमध्ये क्लोरोफिल असतं आणि ते लाईटच्या साह्यानं फूड प्रिपेअर करतं. ओके, आणि ते फूड मग फंगसला प्रोव्हाइड केलं जातं. मग आल्गीला फंगसकडनं कोणता फायदा होतो, फंगस शेल्टर प्रोव्हाइड करतं आल्गीला. असं दोघं एकत्र राहतात, त्यालाच सिम्बायोटिक रिलेशनशिप म्हणतात. नेक्स्ट, हाऊ न्यूट्रिएंट्स आर रिप्लेनिश्ड इन द सॉईल. हे न्यूट्रिएंट्स सॉईलमध्ये कसे रिप्लेनिश होतात. यू नो दॅट प्लांट ॲब्सॉर्ब न्यूट्रिएंट्स फ्रॉम द सॉईल. प्लांट्स त्या सॉईलमध्ये सतत न्यूट्रिएंट्स ॲब्सॉर्ब करत राहतात आणि त्याच्यामुळे काय होतं, त्या सॉईलमधले न्यूट्रिएंट्स सगळे डिक्रीज होतात. मग फार्मर्स काय करतो, मॅन्युअर्स त्याच्यामध्ये ॲड करतो, फर्टिलायझर्स त्याच्यामध्ये ॲड करतो आणि त्याच्यामुळे पुन्हा काय होतं, सॉईलमधले न्यूट्रिएंट्स इन्क्रीज होतात. ओके, तुम्हाला माहिती असेल रायझोबियम, रायझोबियम बॅक्टेरिया. हा रायझोबियम बॅक्टेरिया लेग्युमिनस जे प्लांट्स असतात, म्हणजे ज्या प्लांट्सच्या बियांना दोन दले असतात, लेग्युमिनस प्लांट्स त्यांना म्हणायचं. ते लेग्युमिनस प्लांट जे असतात, ग्रॅम्स, पीज, बीन्स, वाटाणा, बीन्स वगैरे असे जे काही प्लांट्स असतात, त्या प्लांट्सच्या रूट्समध्ये हा रायझोबियम असतो आणि हा रायझोबियम काय करतो, एअरमधला नायट्रोजन सॉईलमध्ये साठवतो आणि सॉईलमध्ये साठवून तो त्या रूट्समध्ये नायट्रोजन पास करतो. ओके, आणि त्याच्यामुळे या रायझोबियममुळे सॉईलमध्ये सुद्धा नायट्रोजनचं जे प्रमाण आहे ते प्रमाण वाढतं. ओके, इन रिटर्न टू द प्लांट प्रोव्हाइड्स फूड अँड शेल्टर टू द बॅक्टेरिया. जरी त्या बॅक्टेरियानं सॉईलमध्ये नायट्रोजनचं प्रमाण जरी वाढवलं तरी रिटर्न प्लांट काय करतं, त्याला फूड आणि शेल्टर बॅक्टेरियाला प्रोव्हाइड करतं. त्यामुळे हा सुद्धा एक प्रकार सिम्बायोटिक रिलेशनशिपचा होतो. ओके, समजलं काय काय सांगितलं. प्लांट सतत सॉईलमधलं काय करत असतात म्हणून सांगितलं, न्यूट्रिएंट्स ॲब्सॉर्ब करत असतात. ओके, आणि हे न्यूट्रिएंट्स ॲब्सॉर्ब केल्यामुळे काय होतं, सॉईलमधले न्यूट्रिएंट्स लेस होतात, डिक्रीज होतात. आणि म्हणून फार्मर्स काय करतात, फार्मर्स मॅन्युअर्स आणि फर्टिलायझर्स सॉईलमध्ये सतत टाकत असतात आणि त्याच्यामुळे पुन्हा न्यूट्रिएंटची संख्या काय होते, सॉईलमध्ये जास्त होते. तसंच एक रायझोबियम बॅक्टेरिया आहे, तो सॉईलमध्ये असतो. तो एअरमधला नायट्रोजन घेतो आणि सॉईलमध्ये प्लांट्सच्या रूट्समध्ये साठवून ठेवतो आणि ॲटोमॅटिकली सॉईलमधलं नायट्रोजनचं प्रमाण जे आहे ते वाढतं. ओके, कोणकोणते एक्झाम्पल्स असे प्लांट्सचे आहेत, ग्राम्स, पीज, बीन्स असे जे लेग्युमिनस प्लांट्स आहेत त्यांच्या रूट्समध्ये हा नायट्रोजन ठेवत असतो. ओके,
आणि त्या बदल्यात प्लांट्स त्या रायझोबियम बॅक्टेरियाला शेल्टर आणि फूड प्रोव्हाइड करतं. म्हणून हा सुद्धा एक सिम्बायोटिक रिलेशनशिपचा प्रकार आहे असं म्हटलं जातं. ओके, अंडरस्टूड. नेक्स्ट वन ॲक्टिव्हिटी इज गिवन. ॲक्टिव्हिटी आहे टू शो द सनलाईट इज नेसेसरी फॉर फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस प्रोसेससाठी सनलाईटची गरजच आहे हे बघण्यासाठी, हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे. ओके, काय काय करायचं, तुम्ही घरी ॲक्टिव्हिटी करायची आणि मला सांगायचं की खरोखर फोटोसिंथेसिससाठी सनलाईट लागतो का. ओके, काय करा, टेक 2 पॉटेड प्लांट्स ऑफ द सेम काइंड. 2 पॉटमध्ये एकाच प्रकारचे प्लांट्स तुम्ही काय करा, त्याच्यामध्ये ग्रो करा. त्याच्यामधलं एक प्लांट जे आहे ते सनलाईटमध्ये ठेवा. कीप वन इन सनलाईट अँड अदर इन डार्क रूम फॉर 2 to 3 days. एक सनलाईटमध्ये प्लांट ठेवायचं, त्या पॉट जी कुंडी असेल तुमची प्लांट लावलेली ती एक सनलाईटमध्ये ठेवायची आणि दुसरी डार्क रूममध्ये ठेवायची, अंधाऱ्या रूममध्ये ठेवायची. किती दिवसांसाठी, 2 ते 3 दिवसांसाठी. आणि त्यानंतर टेक अ लीफ फ्रॉम बोथ द प्लांट्स अँड टेस्ट फॉर टार्च. 2-3 दिवसानंतर त्या प्लांट्सचं काय करायचं, लीफ घ्यायचं आणि त्याच्यात फूड तयार झालेलं आहे का, कार्बोहायड्रेट तयार झालेलं आहे का, स्टार्च तयार झालेला आहे का, हे आपण टेस्ट करायचं. ओके, आता हे टेस्ट कसं करायचं, तर हे टेस्ट, पुट द लीव्स इन अ टेस्ट ट्यूब. ती जी पानं असतील दोन्ही प्लांटची वेगवेगळ्या टेस्ट ट्यूब घ्यायच्या. एक सनलाईटमध्ये असलेल्या प्लांटसाठी आणि एक अंधाऱ्या खोलीमध्ये ठेवलेल्या प्लांटसाठी. सो पुट द लीव्स इन अ टेस्ट ट्यूब. प्रत्येकाचं एक पान घ्यायचं आणि वेगवेगळ्या टेस्ट ट्यूबमध्ये घालायचं. पुअर सम स्पिरिट इन इट. त्याच्यामध्ये थोडंसं स्पिरिट टाकायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा आपण ॲड करायचं. ओके, देन बॉईल द वॉटर टिल ऑल द ग्रीन कलर इन द लीव्स कम्स आउट इन टू द स्पिरिट. त्या स्पिरिटमध्ये सगळा ग्रीन कलर येईल अशा पद्धतीनं ते काय करायचं, आपण बॉईल करायचं. ऑल द ग्रीन कलर इन द लीव्स कम्स आउट इन टू द स्पिरिट. देन टेक द लीव्स अँड वॉश इट इन वॉटर. त्याच्यानंतर ती लीव्स घ्यायची आणि पाण्यामध्ये वॉश करायची. पुट द लीव्स ऑन अ डिश अँड पुअर सम आयोडीन सोल्युशन ओव्हर इट. ती पानं आपण घ्यायची डिशमध्ये आणि त्याच्यामध्ये थोडंसं आयोडीन सोल्युशन वरून टाकायचं. द लीप ऑफ द प्लांट केप्ट इन सनलाईट टर्न्स ब्लू ब्लॅक. जे सनलाईटमध्ये प्लांट्स आपण ठेवलेले आहेत त्याचं लीप ब्लू ब्लॅक होणार आणि जे लीप आपण डार्क रूममध्ये ठेवलेलं आहे ते ब्लू ब्लॅक होणार नाही. ओके, म्हणजे सनलाईटमधले जर लीप ब्लू ब्लॅक झालं तर त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट किंवा स्टार्च किंवा फूड त्यानं प्रिपेअर केलेलं आहे. आणि जर ब्लू ब्लॅक तयार झालेलं नाही, त्या ग्रीन कलरचं जर ब्लू ब्लॅक झालं नाही तर काय म्हणायचं, त्या प्लांटनं फूड प्रिपेअर केलं नाही. ओके, ह्या ॲक्टिव्हिटीद्वारे आपण काय सांगू शकतो, दिस शोज दॅट सनलाईट इज नेसेसरी फॉर फोटोसिंथेसिस. ओके, नेक्स्ट अनदर ॲक्टिव्हिटी टू ऑब्झर्व द फंगस ब्रेड मोल्ड इन अ ब्रेड. ओके, टेक अ पीस ऑफ ब्रेड अँड मॉइश्चर इट विथ वॉटर. ब्रेडचा एखादा छोटासा तुकडा घ्यायचा, थोडासा तो ओला करायचा आणि तो गरम ठिकाणी 2 ते 3 दिवसासाठी ठेवायचं. ओके, लिव्ह इट इन अ वॉर्म प्लेस फॉर 2 to 3 days टिल फ्लफी पॅचेस अपेअर ऑन देम. फ्लफी पॅचेस येईपर्यंत ते ठेवायचं. ऑब्झर्व द पॅचेस अंडर मॅग्निफाईंग ग्लास ऑर मायक्रोस्कोप. त्याचे जे पॅचेस आलेले आहेत ते मॅग्निफाईंग ग्लास घ्यायची किंवा मायक्रोस्कोप घ्यायचा आणि त्याच्याखाली आपण ऑब्झर्व करायचं. तर आपल्याला त्याच्यामध्ये काय दिसतात, कॉटन लाईक थ्रेड्स, बारीक दोऱ्यासारखी रचना, केसांसारखी रचना आपल्याला त्या ब्रेड्सवरती पाहायला मिळते. आणि द कॉटन लाईक थ्रेड्स आर द फंगस ब्रेड मोल्ड. जे कॉटन लाईक थ्रेड आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात त्यालाच फंगस ब्रेड मोल्ड असं म्हणतात. हे जे ब्रेड मोल्ड आहे हे सॅप्रोट्रॉप आहेत. हे सॅप्रोट्रॉप आहेत. सॅप्रोट्रॉप म्हणजे काय,
कुजलेल्या किंवा मृत झालेल्या पदार्थांच्या वरती अशा पद्धतीने सॅप्रोट्रॉप काय करत असतात, आपलं फूड घेत असतात. सॅप्रोट्रॉप्स गेट देअर फूड फ्रॉम डेड अँड डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. ओके, अशा पद्धतीनं आपण हे टॉपिक पूर्ण संपवलेलं आहे. काय काय पाहिलं आपण लक्षात घ्या. ऑटोट्रॉपिक, हेटरोट्रॉपिक, पॅरासायटिक, सिम्बायोटिक, सॅप्रोट्रॉपिक हे सर्व न्यूट्रिशन आपण पाहिलेलं आहे. फोटोसिंथेसिस आपण पाहिलेलं आहे. फोटोसिंथेसिसची इक्वेशन आपण पाहिलेलं आहे. डेफिनेशन पाहिलेलं आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत, वहीमध्ये लिहून काढायचे आहेत आणि ह्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट असल्यामुळे त्या तुम्हाला समजून घेऊन पाठ करायचे आहेत. ओके, थँक्यू.